हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 21वा आणि 22वा हप्ता वितरण सुरू होऊन ऑलमोस्ट खूप दिवस झालेले आहेत. तरीही अनेक लाडक्या बहिणी कमेंट बॉक्समध्ये विचारत आहे की दादा आम्हाला पैसे भेटणार का? म्हणून लाडक्या बहिणींनो, आज हा व्हिडिओ बनवतोय की आज वितरण होऊ शकते का? 21 आणि 22वा हप्ता आज मिळू शकतो का? सोबतच जो 23वा हप्ता आहे म्हणजे मे महिन्याचा हप्ता, हा कधी भेटणार, कोणाला भेटणार, याबद्दलची ही अपडेट समोर आलेली आहे. सोबतच मार्च आणि एप्रिलचे हप्ते वितरण आता थांबले आहे का की पुन्हा सुरू होणार आहे, सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही सांगा कोणत्या बहिणींना आतापर्यंत 21 आणि 22वा हप्ता भेटलेला नाहीये? कारण की अनेक लाडक्या बहिणींना कालच्या व्हिडिओमध्ये प्रश्न केले होते की दादा आम्हाला 21 आणि 22वा हप्ता भेटणार आहे का? त्याबद्दलची ब्रेकिंग न्यूज मी घेऊन आलेलो आहे. तर चला लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरुवात करूयात आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेल की तुम्हाला खरंच पैसे भेटणार आहात की नाही भेटणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, मार्च आणि एप्रिलचा हप्ता वितरण अपडेट. आजची जर तारीख बघितली लाडक्या बहिणींनो, आजची तारीख आहे 26 आणि वितरण सुरू होऊन ऑलमोस्ट 12 तारखेला म्हणजे 12 मे ला वितरण सुरू झाले होते आणि लाडक्या बहिणींनो 22-23 तारखेपर्यंत वितरण सुरू होते. बरोबर. अनेक लाडक्या बहिणींना 22 तारखेला पैसे जमा झालेले आहे. 21 आणि 22वा हप्ता मेच्या 22 तारखेला भेटलेला आहे. तर आता वितरण मी होणार आहे का सुरू? तर याचं उत्तर आहे लाडक्या बहिणींनो, नाही म्हणजे नाही. ज्याही बहिणींना पैसे भेटलेले नाही आहेत त्यांना समजून घ्या की तुम्ही अपात्र झालेल्या आहात. तुम्ही अपात्र झालेले आहात. मग हे अपात्र कसं चेक करायचं, याचा व्हिडिओ मी कालच बनवलाय आणि आजही तुम्हाला व्हिडिओच्या शेवटीला सांगणार आहे की तुम्ही कसं चेक कराल. पण याच्यामध्ये आदितीताई तटकरेंनी काहीतरी पुढे येऊन एखादी भाषण द्यावं किंवा त्यांच्या फेसबुक हँडलला सांगावं की बाबा वितरण संपलं आहे की वितरण पुन्हा सुरू होणार आहे. कारण या अपात्र बहिणीमध्ये सुद्धा अनेक पात्र लाभार्थी बहिणी आहे की ज्या अपात्र ठरलेल्या आहेत. मी तर म्हणतो ज्या ऑलमोस्ट 70 लाख एक आकडा आलेला आहे की 70 लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत या योजनेमध्ये, या ई केवायसी नंतर. पण त्या 70 पैकी ऑलमोस्ट 50% बहिणी अशा आहेत की त्या बहिणी काय पात्र आहे. सर्व निकषांमध्ये बसून सुद्धा त्या बहिणींना लाभ भेटलेला नाही आहे. तर यावर आदित्य तटकरे किंवा महाराष्ट्राचे जे भाऊ म्हणून घेणारे स्वतः, त्या लोकांनी समोर यावे आणि याच्याबद्दल काहीतरी भाष्य करावे की ज्या बहिणी खरंच पात्र आहेत त्या अपात्र का झाल्यात, याबद्दलची माहिती त्यांनी द्यावी. इतकीच अपेक्षा सरकारकडनं आपण आता करूयात. त्यानंतर मे महिन्याचा हप्ता कधी भेटणार, कोणाला भेटणार, याची आतुरता उत्सुकता ज्या बहिणींना 21 आणि 22वा हप्ता भेटला त्यांना लागलेली आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, या महिन्यामध्ये तर भेटणार नाही. तुम्हाला हा जो हप्ता आहे मे महिन्याचा हप्ता म्हणजे 23वा हप्ता पुढल्या महिन्याच्या ऑलमोस्ट 11 तारखेपर्यंत भेटायला पाहिजे. पुढल्या महिन्याच्या सेकंड वीक पर्यंत तुम्हाला हा मे महिन्याचा हप्ता भेटायला पाहिजे. म्हणजे जून महिन्यामध्ये लाडक्या बहिणींनो आपल्याला 11 तारखेपर्यंत वितरण भेटायला पाहिजे, हप्ता जमा व्हायला पाहिजे. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना 21 आणि 22वा हप्ता भेटला, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना 21 आणि 22वा हप्ता भेटलेला नाही, तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमची प्रतिक्रिया काय? तुम्ही सर्व निकषांमध्ये बसतात का? ते सांगा. आता लाडक्या बहिणींनो, की लाडक्या बहिणी का बरं अपात्र ठरलेल्या आहेत? या मागचं सर्वात महत्वाचं कारण, जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळाला, या वेबसाईटला त्यांनी दिलेले आहेत. सगळंच मी तुम्हाला इथे सांगतोय. तिथूनच मी आणलेलं आहे. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे, त्या बहिणींचा लाभ या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे. तुमच्या फॅमिलीचा जर लाडक्या बहिणीनं जो उत्पन्न आहे 2.5 लाखाच्या वरती गेलं असेल, तुमचा लाभ बंद करण्यात आलाय. त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे म्हणजे तुम्ही ITR, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलेला असेल. कोणी कशासाठी पण करतं, कोणी मुद्रा लोनसाठी करतं, कोणी गृह कर्जासाठी करतं, कोणी जे आपला TDS कटतो तो TDS वापस घेण्यासाठी करतो. तर लाडक्या बहिणींनो, हा ज्याही फॅमिलीमध्ये ITR फाईल केला असेल, तुमच्या कुटुंबातील एखाद्याही व्यक्तीने ITR फाईल केला असेल, तर तुमचा लाभ बंद झालेला आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत असेल आणि त्याचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, याही बहिणींचा लाभ बंद झालेला आहे. तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींच्या घरामधील व्यक्ती सरकारी नोकरीवर लागले, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.
सदर लाभार्थी महिलांच्या शासनाच्या विभाग राबवणाऱ्या योजनेमध्ये 1500 रुपयापेक्षा जास्त लाभ घेत असाल तरी तुमचा लाभ बंद झालेला आहे. यामध्ये अशा अनेक बहिणी आहे की त्यांना 500 रुपये तरी आपल्या लाडकी बहीण योजनेचे मिळायचे, पण आता तेही बंद झालेले आहेत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे तर मिळणारच नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, संचालक, उपाध्यक्ष सदस्य आहेत, त्यांनाही लाभ मिळणार नाही आहे. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहेत, ज्या बहिणींनी घरामध्ये आपला पोट भरण्यासाठी, आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी हसबंडला गाडी घेऊन दिली असेल किंवा हसबंडनी गाडी घेतली असेल, तर अशाही बहिणींकडे आता लाभ बंद झालेला आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता या लाडकी बहीण योजनेमधून का बरं वगळण्यात आले, तुमचं नाव का कट करण्यात आलं, त्याच्याबद्दलची अपडेट समोर आलेली आहे. ई केवायसी पूर्ण न करणे, ज्या बहिणींनी ई केवायसी पूर्ण केलेली नाही, जसं 31 डिसेंबर पर्यंत तुम्ही ई केवायसी कंप्लीटच केली नव्हती, त्या बहिणी अपात्र ठरल्या. पण यामध्ये अनेक अशा बहिणी होत्या की त्यांनी भीतीपोटी नाही केल्या. त्या गोरगरिबीण बहिणी होत्या, त्यांना वाटलं की ई केवायसी केली तर सरकार आमचा लाभ बंद करेल, म्हणून अशा अनेक 50% बहिणी आहेत की त्यांनी त्या वेळेस ई केवायसी केलीच नाही. पण सरकारने या बहिणींसाठी थोडासा विचार करावा आणि लाड म्हणजे ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, या बहिणींना काय केलं सरकारने, आता अपात्र केलं. पण सरकारने असं करायला नको. या बहिणींना एक चान्स देऊन पुन्हा त्यांना ई केवायसी करण्याची मुदत वाढवून द्यावी, एवढीच अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा लाडक्या बहिणींनो. अर्जामध्ये चुकीची माहिती दिली तुम्ही, ई केवायसी केली पण तिथे चुकीची माहिती दिली, त्यामुळे सुद्धा तुमचा लाभ बंद झालेला आहे. सोबतच तुमचं आधार आणि बँक तपशीलमध्ये तफावत आहे, म्हणजे ज्याला आपण आधार सीडिंग म्हणतो. या आधार सीडिंग मध्ये लाडक्या बहिणींनो, तुम्ही मागे पुढे केला असाल तरीही सुद्धा तुमचा लाभ बंद झालेला आहे. उत्पन्न किंवा मालमत्तेच्या पात्रतेचे निकष पूर्ण न करणे, म्हणजेच काय, तुमचं जे इन्कम आहे 2.5 लाखाच्या वरती आहे, ITR रिटर्न तुम्ही फाईल करत आहात, आता सगळं लिंक झालं आहे ना, त्यामुळे सगळं इन्फॉर्मेशन कळतंय. इतर सरकारी योजनांमध्ये अपात्र घोषित होणे, म्हणजे इतर कोणत्यातरी योजनेचा तुम्ही लाभ घेताय आणि त्यामुळे जर तुमचा लाभ बंद झाला असेल, तर तुम्हाला या ठिकाणी वितरण किंवा पैसे भेटणार नाहीयेत. सोबतच सरकारने काय करायला पाहिजे, या ठिकाणी ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत, त्यांना एक चान्स द्यायला पाहिजे, की बाबा तुम्ही खरंच पात्र असाल, तुम्ही सर्व निकषांमध्ये बसत असाल, तर चुकीमुळे तुम्ही अपात्र झालेले आहात. तर आता त्या बहिणींना पात्र करण्यासाठी एक मुदत, एक सरकारकडनं त्या बहिणींसाठी फरमान काढायला पाहिजे, की बाबा तुम्ही तुमची ई केवायसी लवकरात लवकर करून घ्या 10-15 दिवसांमध्ये आणि तुमचा लाभ सुरळीत सुरू होईल. एवढीच अपेक्षा सरकारकडनं करतो. सोबतच लाडक्या बहिणीनं तुम्हाला जर चेक करायचं असेल, की आपण खरंच अपात्र झालोय की नाही, तर तुम्ही काय करा, लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळाला जा आणि तिथे तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमचं स्टेटस चेक करा, की तुम्ही पात्र आहात, की तुम्ही रिजेक्टेड आहात, की तुम्ही पेंडिंग स्टेटमध्ये आहेत. आय थिंक ज्या बहिणींना अप्रूव्ह स्टेटस होतं, प्रत्येक बहिणीला पैसे भेटलेले आहेत आणि ज्या बहिणींचं रिजेक्टेड मध्ये होतं त्या बहिणींना भेटलेला नाही आहे. आता सगळीच माहिती दिली आहे. मे महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, म्हणजे 23वा हप्ता, तर पुढल्या महिन्याच्या सेकंड वीक मध्ये, जून महिन्याच्या. आज वितरण होऊ शकते का? याचं उत्तर आहे नाही, म्हणजे नाही, नाही होणार. कोणीही म्हटलं वितरण होणार आहे तर होणार नाही. मार्च आणि एप्रिलचा हप्ता वितरण अपडेट, तर लाडक्या बहिणीनं सगळी माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. तर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. काही प्रश्न असतील नक्की विचारा. त्या प्रश्नांना सोडवण्याचा, त्या प्रश्नांना पुढे घेऊन उत्तर देण्याचा प्रयत्न आपण करूयात. आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.